शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पंदारे होते। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदाची ऊस परिषद 25 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं सांगितलं। 23वी ऊस परिषद 25 ऑक्टोबर 2024 रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे। हा निर्णय आज सांगली कोल्हापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि या वर्षीच्या ऊस परिषदेमध्ये यावर्षी तुटणाऱ्या ऊसाची पहिली उचल, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा अंतिम भाव या संदर्भातल्या मागण्या आणि त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर स्वाभिमानीची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत। गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन 200 रुपये आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा अशी मागणीही त्यांनी केली। गेल्या वर्षभरामध्ये साखरेला मिळालेला जो भाव आहे, त्याचबरोबर बी हेवी मोलॅसिस असेल किंवा त्याच्यापासून तयार झालेला इथेनॉल असेल, यातून मिळालेलं उत्पन्न असेल, विजेचा उत्पन्न असेल, अगदी गेल्या वर्षी बगॅसला सुद्धा चांगला भाव मिळालेला आहे आणि शेविंग बगॅसचं मिळालेलं उत्पन्न असेल, या सगळ्याचा सारासार विचार करता साखर कारखान्याने आज जो काही ताळेबंद जाहीर केलेला 31 मार्च 2024चा, त्याच्या आधारे आमच्या लक्षात आलेलं आहे की 12.5 ते 13% रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्यांना किमान अजून 300 रुपये देणं सहज शक्य आहे। 12.5पेक्षा कमी रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांना त्याच्यापेक्षा थोडी रक्कम कमी द्यावी लागेल आणि ही रक्कम वसूल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। राज्य सरकार हे कारखानदारांच्या पाठीशी असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघर्षाशिवाय पर्याय नाही। ऊस आंदोलनानं ऊस हंगाम लांबल्याचं खापर कारखानदारांनी आमच्यावर फोडू नये। उलट ऊस हंगामाच्या सुरुवातीपासून पहिल्या 50 दिवसात कारखाना कार्यक्षेत्रातून तसंच बाहेरून किती ऊस आणला जातो याची माहिती जाहीर करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली। या कार्यकर्ता मेळाव्यात सावकार मादनाईक, राजेंद्र कड्यान नावार, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, विठ्ठल मोरे, अजित पवार, सचिन शिंदे, राजाराम देसाई, राम पाटील, पोपट मोरे आदींनी मनोगत व्यक्त केली।